अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, अकाली मृत्यूचे भयानक सत्य गरुड पुराणात सांगितले. ही 5 लक्षणे, अकाली मृत्यूचं रहस्य, आयुष्य कमी का होतं, गरुड पुराण काय सांगतं, चला तर मग आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. मैत्रिणींनो, पृथ्वी ही एक अटळ गोष्ट आहे, पण कधी कधी जेव्हा एखादा माणूस अचानक जातो, कोणी अपघातात, कोणी अचानक आजाराने, कोणी झोपेतच प्राण सोडतो, तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो, याचं आयुष्य इतकं लवकर का संपलं? हा फक्त योगायोग असतो का, नुसतं नशीब? हिंदू धर्मशास्त्र याला सरळ अपघात म्हणत नाही. आणि इथेच सुरू होतं गरुड पुराण, सांगणारं भयावह पण डोळे उघडणारं सत्य. गरुड पुराण असं सांगतं की मनुष्याचा मृत्यू अचानक असू शकतो, परंतु कारणाविना कधीच नसतो. व्हिडिओ सुरू करण्याआधी एकदम सत्यतेने एकदा कमेंटमध्ये श्री हरिविष्णू लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गरुड पुराण म्हणजे भीतीचं ग्रंथ नाही, तो इशाराचा ग्रंथ आहे. अनेक लोक गरुड पुराणाचं नाव ऐकताच घाबरतात, कारण परंपरेनुसार मृत्यूनंतर याचं पठण केलं जातं. म्हणून लोकांना वाटतं हे तर फक्त मृत्यूसाठीच पुस्तक आहे, पण सत्य वेगळंच आहे. गरुड पुराण हे मृत्यूनंतर वाचण्यासाठी नसून जिवंत असताना समजून घेण्यासाठी आहे, कारण यात सांगितलेले प्रत्येक वाक्य आपल्या आजच्या कृतीशी जोडलेलं आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला स्पष्ट सांगितले आहे, माणूस स्वतः हाच आपल्या आयुष्याची लांबी ठरवतो. हे ऐकायला कठोर वाटतं, पण कर्म सिद्धांताचा हा मूलभूत नियम आहे. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो फक्त पुढचा टप्पा आहे. गरुड पुराण सांगतो की मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाही. शरीर नष्ट होतं, पण आत्मा पुढच्या प्रवासाला निघतो. पण त्या प्रवासात यमदूत प्रश्न विचारत नाही, कोणीही वकील नसतो, कोणीही शिफारस चालवत नाही. फक्त आणि फक्त कर्माचा हिशोब असतो. आणि जेव्हा हा हिशोब वेळेआधी भरलेला असतो, तेव्हा आयुष्य कमी होतं. आयुष्य कमी होण्यामागचं कर्मगणित. गरुड पुराणात आयुष्य कमी होण्यामागे 3 मुख्य कारणे सांगितली आहेत. ही कारणे समजून घेतल्याशिवाय अकाली मृत्यूचं सत्य समजू शकत नाही. नंबर 1, पूर्वजन्मातील अधूर कर्मफळ. प्रत्येक आत्मा एका जन्मात सर्व कर्मफळ भोगत नाही. काही कर्ज पुढच्या जन्मात येतात, तर जर पूर्वजन्मात गंभीर पाप, हिंसा, अन्याय, स्त्री, माता, पिता, संतांचा अपमान अपूर्ण राहिलेला असेल, तर त्या कर्माचं ओझं पुढच्या जन्मात येतं. अशा वेळी आयुष्य आधीच मर्यादित ठरलेलं असतं. 2, या जन्मातील जाणीवपूर्वक चुकीची कृती. गरुड पुराण सांगतो, स्वतः देव चुकांवर शिक्षा देत नाही, पण जाणीवपूर्वक केलेल्या पापांवर परिणाम अटळ असतो. म्हणजे एकदा चूक होणं वेगळं, पण ती चूक पुन्हा पुन्हा करणं हे स्वतःच्या आयुष्यावर घाला घालणे आहे. 3, लहान वाटणारी पण सतत होणारी पापे. सर्व पापे मोठी असतात असं नाही, पण अपमान, खोटं, कृतज्ञपणा, निर्दयता, अहंकार ही रोजची छोटी पापे हळूहळू आयुष्याची दोरी कापत जातात. गरुड पुराण यालाच हळूहळू होणारी अकाली मृत्यू म्हणतात. अकाली मृत्यू म्हणजे अचानक शिक्षा नाही, एक मोठा गैरसमज आहे. देव अचानक शिक्षा देतो, गरुड पुराण यालाच नाकारतं. ते सांगतं, शिक्षा अचानक वाटते, पण तिची तयारी खूप आधीपासून सुरू असते. जसं पाणी थेंबा थेंबाने भरतं आणि एक दिवस काठ ओलांडतं, तसंच पापाची संख्या वाढत जाते आणि एक दिवस आयुष्य कमी होतं. काही लोक चांगले असूनही लवकर का जातात, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. गरुड पुराण याचं उत्तर देतं, सगळं कर्म या जन्माचं नसतं. काही आत्मा आपला पूर्व जन्माचे कर्ज लवकर फेडतो आणि मुक्तीच्या दिशेने जातो. म्हणून प्रत्येक अकाली मृत्यू शिक्षाच असतो असं नाही. पण गरुड पुराणात ज्या पापांचा उल्लेख आहे, ती पापे केल्यास अकाली मृत्यू हा दंड ठरलेला असतो. म्हणूनच गरुड पुराण इशारा देतं. गरुड पुराण आपल्याला घाबरत नाही, पण सावध करतं. ते सांगतं, वेळ असताना स्वतःला थांबवा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उपयोगी येत नाही. आणि याच ठिकाणी सर्वात गंभीर प्रश्न उभा राहतो, कोणती अशी कृत्ये आहेत ही आयुष्य कमी करतात, कोणती पापे अकाली मृत्यूकडे नेतात? हीच पुढील प्रवाहात गरुड पुराण अतिशय स्पष्टपणे सांगतं.
जेव्हा मनुष्य ज्ञानाचा अपमान करतो, ज्या लोकांमुळे तो जन्माला आला त्यांनाच दुखवतो, वासनेला विवेकापेक्षा मोठा करतो आणि निर्दयपणे इतरांचा वापर करतो, तेव्हा त्यांचा आयुष्य हळूहळू लहान होऊ लागतं आणि त्याच ठिकाणी गरुड पुराणात सांगितलेली ती भयंकर कृत्य समोर येतात. मनुष्य अनेकदा स्वतःला एक प्रश्न विचारतो, मी तर कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्या आयुष्यात इतकं संकट का? गरुड पुराण इतकेच थांबून एक कठोर सत्य सांगतं. ते म्हणतं, मनुष्य जेव्हा स्वतःच्या पापाकडे दुर्लक्ष करतो तेव्हाच ती पापे त्याचं आयुष्य कमी करू लागतात. ज्ञानाचा अपमान. आयुष्यावर पहिला घाव गरुड पुराणानुसार ज्ञानाचा अपमान हा आज्ञावरचा सर्वात पहिला आघात आहे. येथे ब्राह्मण हा शब्द फक्त जातीपुरता मर्यादित नाही. तो एक प्रतीक आहे, जो सत्य सांगतो, जो धर्माचा मार्ग दाखवतो, जो समाजाला विवेक शिकवतो. अशा व्यक्तीचा अपमान करणे, हिणवणे, त्याला तुच्छ लेखणे, त्यांच्यावर अन्याय करणे हे केवळ सामाजिक अपराध नाही तर आध्यात्मिक पातळीवरचं पाप आहे. गरुड पुराण सांगते, ज्ञानाचा अपमान केल्यावर मनुष्य स्वतःच्या नराकडे जातो. याचा परिणाम असा होतो की योग्य निर्णय घेण्याची शक्ती नष्ट होते, चुकीचे लोक जवळ येतात, आयुष्यात अपयशाची मालिका सुरू होते आणि हळूहळू आयुष्याचा कालावधी कमी होऊ लागतो. पालकांचा अनादर. देवाला नाकारण्यासारखंच पाप. गरुड पुराणात एक वाक्य फार स्पष्ट आहे, ज्या घरात आई वडील रडतात त्या घरावर यमाचा पहारा असतो. आजच्या काळात ही पापे फार सहज घडतात. आई वडिलांना वेळ न देणे, त्यांना ओझं समजणे, वृद्धापकाळात एकटं सोडणे, त्यांच्या शब्दांना किंमत न देणे. मनुष्य मंदिरात जातो, देवाला फुल वाहतो, पण घरातल्या देवाकडे दुर्लक्ष करतो. गरुड पुराण याला घोर कृतज्ञता म्हणतं. याचे परिणाम घरात कायम वाद, आर्थिक अस्थिरता, संततीकडून दुःख आणि आयुष्यावर अचानक आघात. अनेक अकाली मृत्यू या एका पापाशी जोडलेली असतात. वासनेला विवेकापेक्षा मोठं करणं. कारण गरुड पुराणात परस्त्रीगमनाबद्दल अतिशय कठोर शब्द वापरले आहेत, कारण वासना माणसाचं विवेक नष्ट करते. जेव्हा मनुष्य विवाहित असूनही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो, फसवणूक करतो, नात्याची पवित्र तोडतो, तेव्हा तो फक्त दुसऱ्यांनाच नाही, स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करतो. गरुड पुराण सांगते, जो वासनेला धर्मापेक्षा मोठा बनवतो, मानतो, त्याचा आयुष्य अचानक कोसळतं. याचे परिणाम घराचा नाश, मानहानी, भीषण आजार, मानसिक विकृती आणि अनेकदा अकाली मृत्यू. असत्य, फसवणूक आणि चोरी. हळूवार होणारा विनाश. गरुड पुराण सांगतं, खोटं बोलणं हे एक सवयीचे पाप आहे. मनुष्य सुरुवातीला परिस्थितीमुळे खोटे बोलतो, नंतर फायद्यासाठी आणि मग सवय बनते. जेव्हा खोट्यावर व्यवहार उभे राहतात, पैशासाठी कोणालाही फसवलं जातं, अन्यायाने संपत्ती जमा केली जाते, तेव्हा आयुष्य बाहेरून यशस्वी दिसतं, पण आतून पोखरलेलं असतं. गरुड पुराण म्हणतं, असत्याने कमावलेली संपत्ती आयुष्याची वर्षे खात जाते. याचे परिणाम अपघात, कोर्ट कचऱ्या, अचानक नुकसान, अकाली मृत्यू, निर्दयता, हिंसा आणि प्राणी हत्या. गरुड पुराणात अहिंसेला सर्वोच्च स्थान आहे, कारण प्रत्येक प्राण्यात आत्मा आहे आणि प्रत्येक आत्मा हा ईश्वराचा अंश आहे. जेव्हा मनुष्य विनाकारण प्राणी मारतो, क्रोधपणे वागतो, दुसऱ्याच्या वेदनेची थट्टा करतो, तेव्हा तो स्वतःच्या आत्म्यावर घाव घालत असतो. गरुड पुराणात सांगितले आहे, निर्दयतेचे कर्म रक्त, दोष आणि अकाली मृत्यूचं कारण बनतं. अशा व्यक्तींना दीर्घ आजार, असह्य वेदना, अचानक अंत हे भोगावे लागतात. या सर्व पापांचा एक समान परिणाम. गरुड पुराण स्पष्ट सांगते, पाप वेगवेगळी असली तरी परिणाम एकच, आयुष्य कमी होणं. कारण ही सर्व पापे मनुष्याला आतून भ्रष्ट करतात. जेव्हा आत्मा अशुद्ध होतो तेव्हा शरीर टिकत नाही. अकाली मृत्यू म्हणजे काय, तर फक्त देहांचा अंत नाही. गरुड पुराणात अकाली मृत्यूला सर्वात दुःख स्थिती मानली आहे, कारण आत्मा तयार नसतो, कर्म अपूर्ण असतात, प्रवास वेदनादायक होतात. म्हणूनच गरुड पुराण ही पापे सांगून थांबत नाही. ते पुढे एक सत्य, महत्त्वाची गोष्ट सांगतात. जर वेळेत पश्चाताप केला तर परिणाम कमी होऊ शकतात आणि इथेच मनुष्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळू शकते. जेव्हा अंधार किती भयानक आहे हे समजतं, तेव्हाच प्रकाशाची किंमत कळते. गरुड पुराण भीती दाखवण्याचा नाही तर वाचवण्यासाठी आहे, कारण अजून एक प्रश्न उरतो, इतकी भयानक पापे असूनही मनुष्य वाचू शकतो का? आयुष्य पण पुन्हा संतुलित होऊ शकतं का? याचं प्रश्नाचे उत्तर गरुड पुराण पुढे अत्यंत करुणेने
देतं. आतापर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, मनुष्याचे आयुष्य अपघाताने नाही तर कर्माच्या गणिताने ठरलं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर माणसाकडून चुका झाल्या असतील, जर पापे घडले असतील, तर तो कायमचा नष्ट होतो का? उत्तर आहे नाही. आणि हाच गरुड पुराण सर्वात करून येणे सांगणारा भाग आहे. गरुड पुराण भीती दाखवून संपत नाही, तो मनुष्याला शेवटची संधी देतो, ती म्हणजे पश्चाताप. पश्चाताप आयुष्य बदलणारी पहिली पायरी आहे. गरुड पुराण स्पष्ट म्हटले आहे, पापापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे पश्चाताप. जो मनुष्य स्वतःच्या चुकांची जाणीव ठेवतो, अहंकार सोडतो, मी चुकले हे मनापासून मान्य करतो, त्याच्यासाठी कर्माचे गणित बदलू शकतं. पश्चाताप म्हणजे फक्त भीतीने देवासमोर रडणं नाही, तर आतून स्वतःला बदल. जेव्हा अंतःकरण बदलतं तेव्हा कर्माची दिशा बदलते. देव शिक्षा कमी करतो पण कर्म रद्द होत नाही. गरुड पुराणात एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. कर्म कधीच नष्ट होत नाही, पण त्याचा परिणाम से सेव होऊ शकतो. म्हणजे अकाली मृत्यूचे दार पूर्णपणे बंद नसलं तरी त्याची तीव्रता कमी होऊ शकते. आणि हे घडणं योग्य आचरणामुळे. सत्य, संयम आणि अहिंसा. आयुष्य वाढणारी त्रिसूत्री. गरुड पुराणात 3 गोष्ट आयुष्यात टिकवणाऱ्या मांडल्या आहेत. एक, सत्य. सत्य म्हणजे फक्त खोटं न बोललेले नाही, तर मनात, वाणीमध्ये आणि कृतीत एकरूपता. जो मनुष्य सत्याच्या मार्गावर येतो त्याच्या आयुष्यातील गोंधळ हळूहळू शांत होतो. संयम. वासना, राग, लोभ, मत्सर यावर नियंत्रण म्हणजे संयम. गरुड पुराण सांगतो, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याच्यावर यमालाही मर्यादा पाळावी लागते. अहिंसा. अहिंसा म्हणजे फक्त मारणं, टाळणं नाही, तर मनानेही कुणाला इजा न करणे. निर्दयतेपासून दूर जाणारा माणूस आपोआप आयुष्य वाढणाऱ्या मार्गावर जातो. पालक सेवा. सर्वात मोठं प्रायश्चित्त गरुड पुराणात पालक सेवेला अनेक यज्ञापेक्षा मोठं पुण्य मानलं आहे. कारण आई वडिलांचे आशीर्वाद थेट कर्मावर परिणाम करतात. जो मनुष्य पालकांचा मान राखतो, त्याची सेवा करतो, त्यांना मानसिक आधार देतो, त्यांच्यासाठी संकट टळतात, अकाली मृत्यू दूर राहतात, आयुष्य स्थिर होतं. गरुड पुराणात म्हटलं आहे, पालकांच्या आशीर्वादात यमदंड वितळतो. दानधर्म. बघा, पापांची तीव्रता कमी करणारा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दान. म्हणजे फक्त पैसा देणं नाही, दान म्हणजे गरजवंतांना मदत करणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, दुःखी असणाऱ्या माणसाला आधार देणे. गरुड पुराण सांगतं, दान केल्याने कर्म नाही नष्ट होत, पण त्याची जळजळ कमी होते. म्हणजे मोठा संकट लहान होतं. अकाली मृत्यू दीर्घ आजारात बदलू शकतो आणि काही वेळ पूर्णपणे तळूनही शकतो. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण आणि अंतशुद्धी. गरुड पुराण भक्तीला एक उपचार मानतं, कारण नामस्मरणाने मन शांत होतं. मन शांत झालं की कृत्ये सुद्धा शुद्ध होतात. देव नाव घेतल्याने अहंकार कमी होतो, पापांची जाणीव राहते, अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध अंतःकरण कर्मचाऱ्याला थांबवू शकतं. पवित्र स्नान, पूजा आणि शिस्तबद्ध जीवन. गरुड पुराण सांगते, बाह्य शुद्धीपेक्षा अंतर्गत शुद्धी महत्त्वाची आहे. पण नियमित पूजा, स्वच्छ आचार, शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे मनुष्य हळूहळू योग्य मार्गावर स्थिर होतो आणि स्थिर आयुष्यातील तुटत नाही. बदल आज केला तर उद्या दिसतो. गरुड पुराणाचा संदेश खूप स्पष्ट आहे. देव भूतकाळात बदलत नाही, पण भविष्य बदलण्याची संधी देतो. जो मनुष्य म्हणतो आता उशीर झाला, तो स्वतःलाच फसवतो, कारण शेवटचा श्वास येईपर्यंत कर्म बदलण्याची संधी असते. अकाली मृत्यू टाळण्याचे अंतिम सूत्र. गरुड पुराण सांगतो, अहंकार सोडा, कृतज्ञता, निर्दयता सोडा, वाचणे व नियंत्रण ठेवा, पालकांचा मान ठेवा, सत्याच्या मार्गावर राहा. हे केल्याने मृत्यू थांबत नाही, पण अकालीपणा नक्कीच टळतो. मैत्रीण, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती भीती देण्यासाठी नाही, तर जाग करण्यासाठी आहे. कारण मृत्यू कोणालाही विचारत नाही, पण जीवन आपल्याला बदलण्याची संधी नक्की देतो. आज जर आपण स्वतःला बदललं तर उद्याचा अंत कमी वेदनात आहे हा होऊ शकतो. मैत्रीण, हा व्हिडिओ भीती देण्यासाठी नाही, तर मग मन जाग करण्यासाठी. आज ऐकलेली माहिती जर तुम्हाला थोडं थांबवेल, विचार करायला लावेल आणि आयुष्य योग्य दिशेने नाही तर आमचा प्रयत्न सफल झाला. हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा, घरच्यापर्यंत, मित्रापर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल. कारण अशी माहिती एकदाच आयुष्य बदलू शकते. अशा सत्याधारिक आध्यात्मिक विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आत्ताच एक छोटा पण महत्त्वाचा आग्रह, कमेंटमध्ये आपल्या आराध्य देवताचं नाव नक्की लिहा. हर हर महादेव. ओम श्री गुरुदेव दत्तात्रयाय नमः. ओम नमः शिवाय. धन्यवाद.